कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरी कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभीकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे या विकास कामाला सुरुवात होत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभीकरण करण्यात आले। अशाच प्रकारे कचोरी कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभीकरण व्हावे यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या। या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते। यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात, त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत आहे। त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे खासदार आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे। त्यानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी उपलब्ध 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभीकरण करून रुपडे पलटणार आहेत। आज या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे। या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानले आहेत। यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर कालच भूमिपूजन करण्याचं आम्ही थाटलो होतो, पण काल कामाच्या प्रचंड याच्यामुळं काल भूमिपूजन घेता आलं नाही। कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच या कचोरे गावात आमचे या प्रभागाच्या नगरसेविका रेखाताई राजन चौधरी आणि आमचे पदाधिकारी मनोज चौधरी आणि कचोरे गावचे ग्रामस्थ मंडळ यांच्या मागणीनुसार की आपल्या या कचोरे गावातील गणेश घाट येथे सागर देवीचं मंदिर आहे, या मंदिराच्या इथे की सुशोभीकरण झालं पाहिजे, गणेश घाट चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। कारण वेळोवेळी या गणेश घाटावर गणपती विसर्जन करायला येत असताना, देवी विसर्जन करायला येत असताना किंवा कुठले कार्यक्रम करायचे असतील तर अनेक अडचणीचा इथे भाग होता आणि मग तो चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। त्याच अनुषंगाने या परिसरासाठी या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अथक मेहनतीने, अथक प्रयत्नाने आणि माझ्या सहकार्याने आज या परिसरात 5 कोटी रुपयाचा निधी या परिसरात देण्याचं काम झालेलं आहे। त्याचं आज भूमिपूजन होतं। चांगलं एक पर्यटन स्थळ या परिसरात व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे। कारण तुम्ही बघितलं असेल खाडी किनारा आहे, लोक त्याचा लाभ घेतील आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात 5 कोटी रुपये निधी देण्याचं काम या परिसरात झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण।